नमस्कार मंडळी. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे आमच्या घरचे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं एकदम झणझणीत खमंग आणि गोड तिखट चवीचं 3 किलोच्या कैरीचं लोणचं. तर या लोणच्याची चव इतकी अप्रतिम लागते की एकदा खाल्लं तर पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया रेसिपीला. सर्वप्रथम मी 3 किलो ताज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता या कैऱ्या स्वच्छ धुवून आणि पुसून पूर्ण कोरड्या करून घेतल्या आहेत आणि त्याच्या फोडी करून घेतल्यात. आता फोडी स्वच्छ पुसून घ्यायच्यात आणि काय करायचंय, त्याच्या आतमधला जो कोळीचा भाग असतो ना तो काढून घ्यायचा आहे. हळद आणि मीठ लावून तो आपण 5 ते 7 तास मुरत ठेवणार आहोत. आता या ठिकाणी 5 ते 7 तास झाल्यानंतर आपण त्याचं मिठाचं पाणी काढून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण कैऱ्या वाळत घालणार आहोत. आता या ठिकाणी काय करायचंय, पूर्ण कैऱ्या वाळल्यानंतर आपण मस्त असं हे अशा कोया काढून घ्यायच्या आहे आणि त्या स्वच्छ करायच्यात. आता या ठिकाणी आपण सगळ्यात महत्वाचं मसाल्याची तयारी करून घेणार आहोत. या ठिकाणी मी 200 ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे. ती छान खरपूस भाजून घ्यायची. लालसर खरपूस भाजून घेतली की ती मिक्सरला भरड अशी वाटून घ्यायची. जास्त बारीक पावडर करायची नाही, छान अशी भरड भरड वाटून घ्यायची. त्यानंतर 125 ग्रॅम मेथी दाणे या ठिकाणी आपण हे बघा अशी भरड वाटून घेतली आहे. आता आपण या ठिकाणी आपण काय करणार आहोत, मेथी दाणे छान असं भाजून घ्यायचे आणि त्याची पावडर करायची. या ठिकाणी मी 2 तोळे लवंग आणि 2 तोळे मिरी छान असं लालसर भाजून घ्यायचे आणि त्याचीही जाड जाड पावडर करून घेणार आहोत. हे सगळं साहित्य मी छान भाजून घेतलं, त्यामुळे भाजल्यामुळे मसाल्याला सुगंध आणि चव आणखी वाढते. हे साहित्य थंड झाल्यानंतर यामध्ये आपण तेल घालणार आहोत. यानंतर मी 50 ग्रॅम लाल तिखट आणि 50 ग्रॅम हळद एका साईडला काढून घेणार आहोत सगळा मसाला आणि त्यात 1 टेबलस्पून हिंग घालायचंय. आणि मी जवळजवळ 1 वाटी म्हणजे 125 ग्रॅम लसूण स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि त्यावर कडकडीत तेल घालायचंय. आता मीठ अंदाजे मी अर्धी वाटी पाऊण वाटी जवळजवळ मी मीठ घेतलंय. अंदाजे 50 ग्रॅम असेल आणि सर्व पावडर केलेल्या साहित्यावर आपण कडकडीत तेल घालून घेणार आहोत. म्हणजे मेथीची पावडर, मोहरीची पावडर, लवंग मिरीची पावडर त्याच्यावर कडकडीत तेल घालून घ्यायचे. आता काय करायचंय, मी 125 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. जवळजवळ मी 125 ग्रॅम गूळ किसून घ्यायचाय आणि तो काय करायचाय एका साईडला काढून घ्यायचाय आणि गूळ छान असं किसून घ्यायचंय. गूळ किसल्यानंतर तो एका साईडला परातीत काढून घ्यायचाय. त्यानंतर आपण याच्यात सगळ्या मसाल्यामध्ये तेल घालणार आहोत. आता मी तेलाचं प्रमाण सांगते. मी 270 ग्रॅम तेल घेतलंय. ते छान कडकडीत गरम करायचंय. कडकडीत गरम केल्यानंतर ते लसणावर घालायचं आणि मेथीचे आणि मोहरीच्या डाळीवर घालायचं. मेथी दाणे, मोहरीचे दाणे आणि लवंग मिरीवर कडकडीत तेल घालायचे. आणि दुसरी स्टेप म्हणजे ते तेल गरम करून पुन्हा थंड करायचं आणि लोणच्याचा सगळा मसाला एकत्र करायचा आणि त्यावर ते आपण तेल घालणार आहोत. हे असं छान कडकडीत करून त्याच्यावर घालायचे आणि हे सगळं गार झाल्यानंतर मग आपण त्याच्यावर सगळा मसाला एकत्र करून घेणार आहोत. असं छान तेल त्याच्यावर घातलं की ते थोडं उडतं किंवा लालसर कलर येतो, म्हणजे आपलं छान असं मसाले परतले जातात असं आपण म्हणू शकतो. हे किती छान असं फोडणी बसली त्याची. आणि गूळ सगळ्यात शेवटी घालायचं, कारण गूळ जर आत्ता घातला तर ते कडक होतं आणि आपल्याला ते हे नकोय, कडक नकोय. तर या ठिकाणी सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत. यात आपण जवळजवळ 270 ग्रॅम तेल घातले आणि सगळा मसाला एकजीव झाल्यानंतर त्यात आपण लोणच्याच्या फोडी घालून घेणार आहोत. हे गरम तेल कडकडीत लसणावर घातल्यावर कडकडीत लसणाचा कच्चेपणा निघून जातो आणि त्याला एकदम खमंग स्वाद येतो. तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे मिश्रण तेल आणि लसूण मसाल्यामध्ये मिक्स करून मिश्रण छान एकजीव करून घ्यायचंय. आता हा तयार मसाला कैरीच्या फोडीने व्यवस्थित लावून घ्यायचंय. प्रत्येक फोडीला मसाला छान लागला पाहिजे. बघा मित्रांनो, किती सुंदर रंग आला आहे
किती खमंग सुगंध येत आहे. खरंच असं घरगुती कैरीचं लोणचं जेवणाची चव अनेक पटीने वाढवून टाकतं. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या भाग्यश्री चॅनल या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.